उपमुख्यमंत्री अजित पवार सोमवारी 28 ऑक्टोबरला बारामतीमधून आपला उमेदवारी अर्ज दाखल करतील। छत्रपती शिवाजी महाराज उद्यानापासून ही मिरवणूक निघेल। दुपारी अजित पवार तहसील कार्यालयात आपला उमेदवारी अर्ज दाखल करतील। छगन भुजबळ 24 तारखेला आपला उमेदवारी अर्ज भरणार आहेत। 24 तारखेला सकाळी 10 वाजता येवला तहसील कार्यालयात भुजबळ आपला उमेदवारी अर्ज दाखल करतील। यानंतर रॅली काढली जाईल आणि मोठं शक्ती प्रदर्शनही होईल। भरत गावित यांनी अजित पवार यांच्या उपस्थितीत राष्ट्रवादीत प्रवेश केलाय। पक्षाकडून एबी फॉर्म देत गावित यांना उमेदवारी जाहीर करण्यात आली आहे। यानंतर नवापूर शहरात भरत गावित यांचं जोरदार स्वागत झालं। तिकडे दौंडमधून भाजपकडून राहुल कुल यांना उमेदवारी देण्यात आली। मात्र याच मतदारसंघातून राष्ट्रवादीचे वीरधवल जगदाळे सुद्धा इच्छुक आहेत। त्यांनी उमेदवारी अर्ज सुद्धा दाखल केलाय। त्यामुळे महायुतीत वादाची ठिणगी पडली आहे। परभणी जिल्ह्यातील इच्छुकांची धाकधूक वाढली आहे। महायुती आणि महाविकास आघाडीमध्ये बंडखोरांची अनेक नावं आहेत। त्यामुळे जिल्ह्यातील राजकीय वातावरण तापलंय। महाविकास आघाडीतील प्रचंड मतभेदांच्यामुळे काही तासात आघाडी तुटेल असा दावा शिवसेनेचे नेते रामदास कदम यांनी केलाय। शरद पवार दोन्ही पक्षांना संपवतील असाही त्यांचा दावा आहे। 24 ऑक्टोबरला मनोज जरांगे यांनी पुन्हा इच्छुक उमेदवारांची बैठक बोलावली आहे। जिथे लढणार नाही तिथे पाडणार, ठराविक मतदारसंघातच उमेदवार उभे करणार अशी भूमिका जरांगे यांनी घेतली आहे। कोल्हापूरच्या उत्तर विधानसभा मतदारसंघात भाजप आणि शिवसेनेत उमेदवारीवरून रस्सीखेच आहे। राजेश क्षीरसागर यांना उमेदवारी निश्चित होत असतानाच खासदार धनंजय महाडिक यांनी सुद्धा मुलाला उमेदवारीसाठी आग्रह धरलाय। त्यामुळे तिढा निर्माण झालाय। भाजपचे नेते संदीप नाईक यांनी राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षात प्रवेश केलाय। नाईक बेलापूरमधून निवडणूक लढण्यासाठी इच्छुक आहेत। माजी आमदार संदीप नाईक यांचा टीझर रिलीज करण्यात आलाय। लक्ष बेलापूर मतदारसंघ लढणार आणि जिंकणारच असं म्हणत संदीप नाईक यांच्या पुढच्या वाटचालीची घोषणा करण्यात आली। संदीप नाईक युवा नेते यांच्या येण्यानं पक्षाला मोठा फायदा होईल अशी प्रतिक्रिया राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षाचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी दिली। सत्ताधाऱ्यांच्याकडून उमेदवारांना निधीचं वाटप केलं जात असल्याचा आरोप त्यांनी केला। चंद्रपूरच्या वरोरा भद्रावती मतदारसंघात ठाकरे गटानं दावा केलाय, तर काँग्रेसकडून खासदार प्रतिभा धानोरकर यांचे दीर अनिल धानोरकर आणि भाऊ प्रवीण काकडे हे सुद्धा इच्छुक आहेत। त्यामुळे आघाडीमध्ये वादाची ठिणगी पडण्याची शक्यता आहे। राष्ट्रवादीच्या अहमदनगर जिल्हा अध्यक्ष अनुराधा नागवडे ह्या शिवसेना ठाकरे गटामध्ये प्रवेश करणार आहेत। त्यामुळे अजित पवार यांना मोठा धक्का बसलाय। धुळ्यातून भाजपकडून अनुप अग्रवाल यांना उमेदवारी जाहीर करण्यात आली। भाजपनं संधी दिल्याबद्दल अग्रवाल यांनी भारतीय जनता पक्षाचे आभार मानले आहेत। मावळमध्ये महायुतीत कलगीतुरा रंगलाय। आमदार सुनील शेळके यांच्या अडचणी वाढल्या असून मावळ विधानसभेवर आरपीआय गटानं सुद्धा दावा केलाय। अंधेरी वर्सोवा इथे शिवसेनेकडून अल्ताफ पेवेकर यांना तिकीट मिळण्याची शक्यता आहे। त्यामुळे भाजपच्या विद्यमान आमदार भारती लव्हेकर यांचा पत्ता कट होऊ शकतो। चांदवड देवळा मतदारसंघातून केदा आहेर यांना उमेदवारी न मिळाल्यानं नाराज असलेल्या 15 पदाधिकाऱ्यांनी राजीनामे दिले आहेत। आहेर यांनाच उमेदवारी द्यावी यासाठी पदाधिकारी आग्रही आहेत। वंचित बहुजन आघाडीनं प्रशांत सुधीर गोळे यांना रिसोड विधानसभेची उमेदवारी जाहीर केली आहे। प्रशांत गोळे यांनी अजित पवार यांची राष्ट्रवादी सोडत वंचितमध्ये प्रवेश केला आहे। यवतमाळ जिल्ह्याच्या दारव्हा दिग्रज विधानसभा मतदारसंघातून पक्षानं आदेश दिला, तर संजय राठोड यांच्या विरोधात लढेन असं वक्तव्य काँग्रेसचे नेते माणिकराव ठाकरे यांनी केलं आहे। अनिल तटकरे हे पेणमधून विधानसभा निवडणूक लढण्याची शक्यता आहे। यासाठी तटकरे हे भाजपमध्ये प्रवेश करणार असल्याची चर्चा आहे। माजी खासदार निलेश राणे उद्या मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या उपस्थितीत शिवसेनेत प्रवेश करतील। शिवसेनेत प्रवेशाच्या घोषणेनंतर अवघ्या काही मिनिटातच राणेंच्या सोशल मीडिया हँडलवरून भाजपचं चिन्ह
हटवलं गेलं आणि धनुष्यबाणाचं पोस्टर लावण्यात आलंय. अजितदादांप्रमाणेच शरद पवार गटाकडून सुद्धा उमेदवार जाहीर होण्याच्या आधीच एबी फॉर्मचं वितरण सुरू झालंय. आंबेगावचे देवदत्त निकम, शिरूरचे अशोक पवार आणि विक्रमगडचे विवेक भुसारा यांना एबी फॉर्म देण्यात आले आहेत. महाविकास आघाडीतील प्रमुख पक्ष आपल्या सोयीनुसार छोट्या पक्षांचा वापर करत असल्याचा आरोप जनता दलाच्या नेत्या स्वाती कोरी यांनी केला आहे. काँग्रेस दखल घेत नसल्यानं स्वतंत्र निवडणुका लढण्याचा निर्धार त्यांनी व्यक्त केला. माजी मंत्री नवाब मलिक यांच्या कन्या सना मलिक निवडणुकीच्या रिंगणात उतरले तर सना 24 तारखेला अणुशक्तीनगरमधून अर्ज दाखल करणार आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, चंद्रशेखर बावनकुळे आणि प्रफुल्ल पटेल यांच्यात झालेल्या बैठकीत मुख्यमंत्र्यांनी 60 नावांची यादी समोर ठेवली होती. मात्र उर्वरित 25 जागांवरचा तिढा अद्यापही कायम आहे. त्यामुळे महायुतीचं जागा वाटप जाहीर होणं खोळंबलंय. निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर पालघरमध्ये पोलिसांच्याकडून रूट मार्च काढण्यात आला. पालघर पोलीस उपअधीक्षकांसह वरिष्ठ कर्मचाऱ्यांनी रूट मार्चमध्ये सहभाग घेतला. महायुतीत उमेदवार आणि मतदारसंघांची अदलाबदल होण्याची शक्यता वर्तवली जाते. राहुल कनाल कलिना विधानसभा मतदारसंघातून संजय पोतनीस यांच्या विरोधात निवडणुकीच्या रिंगणात उतरतील अशी शक्यता आहे. भाजपच्या सेफ मतदारसंघात दावेदारी वाढली आहे. बोरिवली मतदारसंघात पक्षांतर्गत रस्सीखेच आहे. विद्यमान आमदार सुनील राणे यांचं तिकीट कापलं जाण्याची शक्यता असल्यानं गोपाळ शेट्टी, शिवानंद शेट्टी, स्नेहल शाह आणि शरद साटम यांची नावं चर्चेत आहेत. भाजपच्या नेत्या पंकजा मुंडे आणि धनंजय मुंडे यांनी रात्री उशिरा अजित पवार यांची भेट घेतल्याची माहिती आहे. या भेटीमध्ये राज्यातील महायुतीच्या प्रचारसभा कुठे आणि कशा पद्धतीनं घ्यायच्या याबद्दल सविस्तर चर्चा झाल्याचं कळतं. हरियाणाच्या नंतर आता योगी आदित्यनाथ यांनी महाराष्ट्राच्या निवडणुकांवर लक्ष केंद्रित केलं आहे. मुंबईत काही ठिकाणी योगी यांचे पोस्टर्स लावण्यात आले आहेत. होर्डिंगवर योगींच्या फोटोसह कटेंगे तो बटेंगे असा आशय लिहिल्याचं पाहायला मिळत आहे. बाळासाहेब थोरात आणि उद्धव ठाकरे यांच्या जागा वाटपावर जवळपास 2.5 तास बंद दाराआड चर्चा झाली. दरम्यान काही जागांवर निर्णय होणं अद्यापही बाकी असून लवकरच पहिली यादी जाहीर होईल अशी प्रतिक्रिया थोरात यांनी दिली. गोंधळाचं वातावरण निर्माण होण्यासाठीच भाजपनं खोट्या बातम्या पेरल्या असा आरोप बाळासाहेब थोरात यांनी केला आहे. तर महाविकास आघाडीपेक्षा महायुतीचं जागा वाटप यातच अधिक मतभेद असल्याचा दावाही बाळासाहेब थोरात यांनी केला. अमरावती जिल्ह्यातील 8 पैकी 6 मतदारसंघ लढण्यावर काँग्रेस ठाम आहे. धामणगाव रेल्वे मतदारसंघात काँग्रेसचे माजी आमदार वीरेंद्र जगताप, ठाकरे गटाचे अभिजित ढेपे यांच्यात जोरदार रस्सीखेच आहे. निलंबित पोलीस अधिकारी सचिन वाझेला उच्च न्यायालयानं मोठा दिलासा दिलाय. 100 कोटी रुपयांच्या कथित वसुली प्रकरणात सचिन वाझे यांना जामीन मंजूर करण्यात आला आहे. पण अन्य 2 प्रकरणात त्यांना जामीन न मिळाल्यानं त्यांचा मुक्काम जेलमध्येच असेल. सचिन वाझे यांना जामीन मंजूर झाल्यानं नाना पटोले आक्रमक झाल्याचं पाहायला मिळालं. वाझे भाजपचाच माणूस असून त्यांनी खोटं सांगून खोटे आरोप करून अनिल देशमुख यांना फसवलं असा नाना पटोले यांनी दावा केला आहे. बंगालच्या उपसागरात 23 ऑक्टोबर नंतर दाना चक्रीवादळ धडकणार आहे. हे चक्रीवादळ 24 आणि 25 तारखेपर्यंत ओडिशाच्या समुद्र किनाऱ्यावर तयार होणार आहे. त्यामुळे ओडिशा आणि पश्चिम बंगालच्या किनारपट्टी भागात मुसळधार पावसाची शक्यता आहे. पुढच्या 2 ते 3 दिवसात दाना चक्रीवादळ ओडिशा आणि पश्चिम बंगालच्या किनारपट्टीवर धडकण्याची शक्यता आहे. त्यामुळे खबरदारी म्हणून एनडीआरएफची 13 पथकं तैनात करण्यात आली आहेत. दाना चक्रीवादळामुळे ओडिशाच्या पुरी भागातील पर्यटकांना हॉटेल तातडीनं रिकामी करण्याचे आदेश देण्यात आले आहेत. 23 तारखेपर्यंत हॉटेल्स रिकामी करण्याचे आदेश प्रशासनानं दिले आहेत. नागपूरमध्ये शालिमार एक्सप्रेसचे S2 आणि पार्सलचे 2 डबे ट्रॅकवरून घसरलेत. एक्सप्रेसचा वेग अतिशय कमी होता, त्यामुळे दुर्घटना टळली. रेल्वे प्रशासनाकडून रेल्वे सेवा पूर्ववत करण्याचे प्रयत्न युद्धपातळीवर सुरू आहेत.
क्लासेस घेणाऱ्या एका शिक्षिकेनं क्षुल्लक कारणावरून 10 वर्षांच्या मुलीच्या श्रीमुखात लगावली। यामुळे या चिमुकलीच्या श्वसन नलिकेसह मेंदूला गंभीर दुखापत झाली आहे। या मुलीवर गेल्या 8 दिवसांपासून ICU मध्ये उपचार सुरू आहेत। या घटनेनंतर या शिक्षिकेवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे। ठाण्यात हिट अँड रन प्रकरणात पीडित कुटुंबाला न्याय मिळावा यासाठी मनसेच्या अविनाश जाधव यांनी नौपाडा पोलीस स्थानकात धाव घेतली। आरोपीला अजून का पकडलं गेलं नाही असा जाब मनसैनिकांनी केलाय। भाईंदरच्या मांडवी तलावातील सर्व मासे मृतावस्थेत आढळून आलेत। पीओपीच्या मूर्ती विसर्जित केल्यानं माशांचा मृत्यू झाला असा दावा इथल्या स्थानिक स्वच्छता कर्मचाऱ्यांनी केलाय। नाशिकच्या आडगाव परिसरात मावस भावाकडून गळा दाबला गेल्यानं 2 वर्षीय चिमुकल्याचा मृत्यू झाला। या प्रकरणी मावस भावाच्या विरोधात सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करण्यात आलाय। भाजपचे राज्य प्रभारी भूपेंद्र यादव आणि प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी सागर बंगल्यावर जाऊन उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट घेतली। या तिघांमध्ये जागा वाटपाच्या बद्दल सविस्तर भेट झाल्याचं कळतं। विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांनी सागर निवासस्थानी देवेंद्र फडणवीस यांची भेट घेतली। त्याआधीच नार्वेकर यांच्या विरोधात बंड करणाऱ्याच्या तयारीत असलेले राज पुरोहित हे सुद्धा फडणवीस यांच्या भेटीसाठी पोहोचले। नाशिकचे आमदार देवयानी फरांदे यांनी पुन्हा एकदा सागर बंगल्यावर देवेंद्र फडणवीस यांची भेट घेतली। पहिल्या भेटीत देवयानी फरांदे यांच्या नावाला बगल दिल्यानं काल त्यांनी जोरदार शक्तीप्रदर्शन केलं। मात्र आज त्यांनी एकट्यानेच फडणवीस यांची भेट घेतली।